इथे आता आपण फोर टक्स ब्लाऊजची मापे काढणार आहोत। तर आता इथे आपली पूर्ण उंची 13 इंच आहे। तर आता इथे आपण छातीचं देखील माप काढणार आहोत। तर आता इथे आपली पूर्ण छाती 32 आहे, म्हणजे 32 छाती, तर चौथा भाग हा 8 इंच असा येतो, पण आपली पूर्ण छाती 32 इंच आहे। तर आता इथे आपण कमर ही पाहू शकता की कमर ही चौथा भाग, म्हणजेच आपली कमर 30 आहे, तर कमरेचा चौथा भाग म्हणजेच 7.5 इंच असं माप येणार आहे। तर आता इथे पूर्ण कमरेचं माप 30 इंच आहे। तर आता इथे आपण पुढील गळा देखील मोजून घेणार आहोत। तर आता इथे आपला पुढचा जो गळा आहे तो 5.5 इंच असा आपला पुढील गळा आहे। तर आता ही ब्लाऊजची मापे आपण व्यवस्थित घ्यायची आहेत। तर आता इथे आपण जे शोल्डर आहे ते आपलं घेणार आहोत। तर आता इथे शोल्डरचं माप आहे 2.5 इंच। तर ही मापे आपण व्यवस्थित अशी लक्षात ठेवायची आहेत। तर आता इथे आपण बाही लांबी देखील पाहणार आहोत। तर आता इथे बाहीचं जे माप आहे ते बाही आहे की 4.25 इंच। तर आता इथे आपण त्याचं देखील 4.25 इंच बाहीचं माप काढलेलं आहे। तर आता इथे आपण बाहीचा जो दंड घेर असतो तो घेर देखील घेणार आहोत। तर आता इथे बाहीचा दंड घेर हा 6 इंच असा आहे। तर आता इथे आपण मागचा गळा जो आहे ब्लाऊजचा, तो आपण मागचा गळा देखील पाहणार आहोत। तर आता इथे आपला मागचा गळा जो आहे तो 9 इंच असा आपला मागचा गळा आहे। तर आता इथे सर्व मापे घेतलेले आहेत, परंतु इथे मुंड्याचं माप राहिलेलं आहे। तर आता आपला मुंडा जो आहे तो 5.5 इंच असा मुंडा आहे। तर आता इथे आपण सर्व मापे व्यवस्थित अशी ब्लाऊजवरून काढून घेतलेली आहेत। तर आता इथे तुम्ही पाहू शकता की अशी ब्लाऊजची मापे आपण एका वहीवर घ्यायची आहेत। तर आता आपण पेपर कटिंग करायला सुरुवात करूया। तर आता इथे पेपर कटिंग करत असताना जी आपली पूर्ण उंची 13 इंच आहे, तर त्यात आपल्याला 1 इंच प्लस करून, म्हणजे 1 इंच जास्त घ्यायचं आहे। तर आता इथे आपण 13 इंच आहे, तर आपण इथे 14 इंच घेतलेलं आहे। तर आता इथे आपण अर्धा शोल्डर घ्यायचा आहे। तर आता इथे अर्धा शोल्डर जो आहे तो 5.5 इंच, मग त्यात गळा जी रुंदी आहे ती 2.5 आणि शोल्डर 3 इंच अशी आपण 5.5 इंचच्या मार्जिन केलेली आहे। तर आता खाली देखील 5.5 इंचच आपला पुढचा गळा आणि मुंडा देखील 5.5च असल्यामुळे व्यवस्थित असं 5.5चं मार्जिन करून घ्यायचं आहे। तर आता इथे ते देखील माप आपण एकदम रेष ओढून घ्यायची आहे। तर आता ही सर्व जी मापे आहेत ते आपण घ्यायची आहेत। तर आता इथे गळारुंदी 2.5 असल्यानंतर पुढे खाली देखील गळारुंदी 2.5 आणि शोल्डर 3 असं दोन्हीही मापे टाकलेली आहेत। तर आता इथे आपण व्यवस्थित रेष ओढून घ्यायची आणि गळ्याला छानसा आकार द्यायचा आहे। तर आता इथे मुंड्याचं देखील रेष ओढून घ्यायची आहे। तर आता इथे गळ्याला छानसा आकार आपण द्यायचा आहे। आता इथे आपण छातीचं माप टाकायचं आहे। तर आता इथे आपली छाती 32 इंच आहे, तर इथे आपण 32चा चौथा भाग म्हणजेच 8 इंच आणि अर्धा इंच मिसळून 8.5 आणि पुढे 1.5 इंच मार्जिंगसाठी सोडायचं आहे। तर आता इथे कमरेचं माप, तर कमरेचं माप आपलं 30 इंच कमर आहे, तर 30चा चौथा भाग म्हणजे 7.5 आणि अर्धा इंच 8 मिसळायचे आहे आणि 1.5 इंच मार्जिंगसाठी सोडायचे आहे।
तर आता ही रेषा अगदी व्यवस्थित अशा आखून घ्यायच्या आहेत. तर आता इथे आपण मुंड्याला आकार द्यायचा आहे गोलाकार. तर त्यासाठी आपला जो पुढचा 1 इंचावर आणि 1.5 इंचावर व्यवस्थित खूण करून व्यवस्थित पुढील आकार व मागचा आकार द्यायचा आहे. तर आता तुम्ही इथे पाहू शकता अर्धा इंच दोन्हीच्या मध्ये अंतर सोडून आपण इथे गोलाकार दिलेला आहे. तर आता इथे आपण प्रेस पट्टी 3 इंच आणि इथे 2.5 इंच असं मार्जिन करून घेतलेलं आहे. तर आता ही जे आपली प्रेस पट्टीचं देखील माप काढलेलं आहे. तर आता इथे व्यवस्थित असं हे माप आपण व्यवस्थित ब्लाऊजची मापे घेऊन इथे आपण व्यवस्थित मापे वाढवून व्यवस्थित मापे टाकलेली आहेत. तर आता हे आपण कटिंग करून व्यवस्थित घ्यायचं आहे. तर आता इथे आपण अगदीच मी सुरुवातीपासून सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत. कारण जर तुम्ही नवीन शिकत असाल तर त्यांच्यासाठी हे नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता. कारण मी व्यवस्थित अशी मापे काढून व्यवस्थित अशी पेपर कटिंग केलेली आहे. तर आता इथे आपण पाहू शकता की व्यवस्थित जो आपण बंद बाजू आहे तिकडूनच पेपर कटिंग करायची आहे. तर आता इथे आपण पुढचा देखील भाग कटिंग करून घेतलेला आहे. तर आता प्रेस पट्टी देखील व्यवस्थित अशी कटिंग करायची आहे. तर आता इथे जो आपला मुंड्याचा जो आकार आहे अर्धा इंचावर तो देखील आपण व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे. कारण हा पुढचा भाग आपल्याला कटिंग करायचा आहे. तर आता ही प्रेस पट्टी आणि हा पुढचा भाग कटिंग करून झालेला आहे. तर आता इथे मागचा गळा आपला राहिलेला आहे. तर मागचा गळा आपण पाहू शकता 9 इंच हा मागचा गळा आहे आणि आपला शिलाईमध्ये अर्धा इंच जाणार, त्यामुळे आपण 9.5 इथे घेतलेलं आहे. तर आता व्यवस्थित अशी रेष ओढून व्यवस्थित असा आकार की आपण आता सुरुवातीला शिकत असताना अगदीच जास्त गळा व्यवस्थित येत नसतो, त्यामुळेच आपण गोलगळ्याचीच प्रॅक्टिस करायची आहे. तर आता इथे आपण गोलगळाच कटिंग करून घेणार आहोत. तर आता हा जो झालेला आहे तो मागचा भाग देखील आपला पेपर कटिंग करून झालेला आहे. तर आता ही मापे आपण काढलेली आहेत. तर आता आपलं राहिलेलं आहे की बाही. तर आपली इथं बाही 4.25 इंच, तर त्यात 1 इंच मिसळून 4.25 इंच असं घेतलेलं आहे. तर आता इथे आपण मुंडा आपला 5.5 आहे म्हणून 5.5 मध्ये 1 इंच असं 6.5 आणि 1.5 इंच म्हणजेच 8 इंचावर अशी खूण करून घ्यायची आहे. तर आता इथे आपण व्यवस्थित पाहू शकता की 8 इंचावर व्यवस्थित अशी रेष ओढून आपण बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर आता इथे आपण खाली 3 इंचावर खूण करून की आपल्याला व्यवस्थित असा आकार द्यायचा आहे. तर आता इथे 1 इंच आपण जी फिटिंग करताना आकार येण्यासाठी आपण व्यवस्थित वरती पण 1 इंचावर आणि खाली अशी व्यवस्थित अशी तिरकी रेष मारून घ्यायची आहे आणि अर्धा इंच एवढाच अंतर सोडून व्यवस्थित असा गोलाकार आकार द्यायचा आहे आणि आतून पण व्यवस्थित आकार असा खोलवर द्यायचा आहे. कारण जेणेकरून आपण कटिंग करत असताना बाहीचं जे कटिंग करत असतो त्याचा आकार अगदीच माशाच्या आकारासारखा आकार आला पाहिजे, असं ते व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं आहे. तर तुम्ही आपली बाहीसुद्धा कटिंग केलेली आहे. तर आता बाही देखील तुम्ही पाहू शकता की बाहीचा आकार अगदी व्यवस्थित असा आलेला आहे. तर आता इथे आपण दंडघेर आपला 6 इंच आहे. तर त्यात आपण शिलाई मार्जिंगसाठी 1.5 इंच सोडून 8 इंचावर खूण करून व्यवस्थित अशी कटिंग करून घ्यायची आहे. तर आता इथे आपण पाहू शकता की आपली बाही देखील व्यवस्थित कटिंग केलेली आहे. तर आता तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.